स्वामी समर्थ मंडळी, मी मनीषा डोके आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते। मी बाजारातून पाव किलो कैऱ्या आणल्या होत्या। ह्या एकदम गावरान आंब्याच्या कैऱ्या आहेत बरं का। आणि ह्या काय केल्यात मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात, कारण कैऱ्यांना कसा चीक वगैरे असतो की नाही, त्याच्यामुळं त्या स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेल्या आहेत। आणि त्या धुतल्याच्या नंतर एकदा काय करायचं, एका कपड्याने छान पुसून घ्यायच्या, म्हणजे कोरड्या करून घ्यायच्या, त्याचं पाणी पूर्ण असं कोरडं करून घ्यायचं। नंतर ह्या कैऱ्या मी आता अशा कोरड्या करून घेतलेल्या आहेत पुसून एकदम स्वच्छ। आता हे काय करायचं, याचे जो देठाकडचा भाग आहे की नाही तो काढून टाकायचा आहे। आणि त्याचे छान अशा आपण लोणच्याला करतो की नाही तशा फोडी करून घ्यायच्या आहेत कैरीच्या। ह्या एकदम कवळ्या अशा कैऱ्या आहेत, ताज्या अशा लागलेल्या झाडांना आत्ताच्याच। आणि त्या काय अशा जास्त निब्बर पण झालेल्या नाही आहेत, ह्या कैऱ्या एकदम कवळ्या कैऱ्या आहेत, त्यामुळं ह्याचं लोणचं काही जास्त दिवस टिकत नसतं। आता ह्या कैऱ्यांचे काय केलेत मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, त्यामुळं आपण काय आता हे जास्त दिवस लागणारं लोणचं करणार नाहीत, तर आपण आज करणार आहोत इन्स्टंट असं खाण्यासाठी लागणारं लोणचं। आणि तेही लवकरात लवकर होणारं, त्याच्यासाठी जास्त झंझट नसणारं असं आपण आज लोणचं बनवणार आहेत। तर हे लोणचं काही जास्त दिवस टिकणार नाही, कारण ह्या कैऱ्या आहेत ना त्या कवळ्या आहेत। तर आता मी अशा पद्धतीने सर्व कैऱ्यांच्या काय केल्या आहेत फोडी करून घेतल्या आहेत। शिवाय त्याच्यामध्ये जे कोई असते की नाही कैऱ्यांच्यामध्ये, ती कोई पण काढून घेतलेली आहे। जर कोई तशीच राहिली तर आपलं लोणचं कडू होऊ शकतं, त्याच्यामुळं कोय अजिबात राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि सर्व कैऱ्यांमधल्या कोया ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत। आता मी इथं सर्व कैऱ्यांच्या फोडी ज्या आहेत ना एका बाउलमध्ये काढून घेतलेत। आता त्याच्यामध्ये मी काय केलं, आपलं रोज वापरातलं असतं की नाही घरगुती लाल तिखट ते घातलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये हळद पावडर घातली आहे, नंतर मीठ घालायचं आहे। हळद पावडर लाल तिखट घालून झाले, आता नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहेत। आणि हे सर्व जिन्नस काय करायचे आहेत एकत्र कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व हळद मीठ तिखट या सगळ्या कैऱ्याच्या फोडीला लागल अशा पद्धतीने छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस। हे जास्त त्यात मसाला वगैरे आपण घालणार नाहीत, एकदम साधं सिंपल असं हे लोणचं आज आपण करणार आहोत। तर आता इथं काय केलं, गॅसवर तडका पान घेऊन ठेवून घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, आपले तेलाच्या किटलीमधली जी पळी असते की नाही त्या पळीमधलं एक पळी तेल घातलेलं आहे। आणि त्यामध्ये काय केलं मी जिरी मोहरी घातली आहे। नंतर इथं एक कुडी मी लसणाची ठेसून घेतली होती, ती घातलेली आहे। खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलं होतं लसूण छान ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खमंग सुगंध येईपर्यंत। आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, हिंग घालायचं आहे आणि हिंगही छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। आता ही तयार झालेली फोडणी काय करायची, त्या लोणच्यामध्ये किंवा त्या आपल्या तिखट मीठ लावलेल्या कैऱ्यांच्या फोडीमध्ये घालून घ्यायची आणि ती फोडणी छान सर्व कैऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपलं इन्स्टंट असं लोणचं तयार आहे। आणि खायलाही लगेच घ्यायचं बरं का, ते जास्त दिवस काही टिकत नाही, त्याच्यामुळं हे इन्स्टंट खायला लागणार इन्स्टंट लोणचं तयार आहे। अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही पण करून पहा, एक तिथं 2 भाकरी खाताल याची गॅरंटी देते। बाय।